नमस्कार, आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुळांबा कसा बनवायचा. इथे मी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. कैरीची साल न काढता तसेच मी त्याचे काप करत आहे. तुम्हाला जर कैरीची साल नको असेल तर कैरीची साल काढून टाकू शकता. कैरीच्या सालीमध्ये बरेचसे पौष्टिक घटक असतात, त्यामुळे मी सहसा साल काढून टाकत नाही. सालीसकटच कैरी घेत असते. प्रथम सगळा गर काढून घ्या आणि कोय बाजूला करा. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे बारीक किसणीने किंवा मोठ्या किसणीने व्यवस्थित किसून घ्या. कैरीचा खीस जर आवडत नसेल तर तुम्ही पातळ पातळ कापही करून घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे काप करा किंवा खीस घ्या. कैरीमध्ये भरपूर सारी पोषक तत्व असतात, त्यामुळे कैरी ही नेहमीच खावी किंवा कैरीचे वेगवेगळे प्रकार खावेत. पण कैरी तर आपल्याला फक्त वर्षातून एकदाच मिळते, मग हा सीझन आपण सोडायचा का? नक्कीच त्याचा उपयोग करून घ्यायचा. कैरीचे अनेक पदार्थ आपण बनवू शकतो, पण आज बघूया की गुळांबा कसा बनवायचा. या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. 4 कप कैरीचा किस घ्या. सम प्रमाणात गूळ सुद्धा 4 कप घ्या. गूळ शक्यतो बारीक कापून घ्या किंवा किसून घेतला तरीही चालेल. म्हणजेच कैरीचा किस आणि गूळ सम प्रमाणात घ्या. गूळ घातल्याने हा गुळांबा जास्तच पौष्टिक बनतो आणि रुचकरही बनतो. लवंग 3 ते 4 घ्या आणि दालचिनीचे तुकडे सुद्धा 2 ते 3 घ्या. आता हे सर्व एका चमच्याने व्यवस्थित मिसळून घ्या. गुळांबा करताना एक काळजी घ्या की जो चमचा वापरणार आहे किंवा जे भांड वापरणार आहे ते व्यवस्थित कोरडे करून घ्या, तर गुळांबा वर्षभर चांगला टिकतो. लवंग व दालचिनी टाकल्यामुळे गुळांब्याला खूप छान वास येतो आणि चवही सुरेख लागते. असे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवा, म्हणजे व्यवस्थित गूळ वितळून त्याचे पाणी तयार होईल. आता हे भांडे गॅसवर गरम करायला ठेवा. सुरुवातीला मोठ्या आचेवरती मोठ्या फ्लेमवरती गुळांबा शिजू द्या. लवंग आणि दालचिनी टाकल्यामुळे गुळांबा टिकायलाही मदत होते, म्हणजे लवंग आणि दालचिनी हे प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही काम करते. हे मिश्रण सतत थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा, म्हणजे भांड्याला चिकटणार नाही. यामध्ये मी कैरी सालीसकट घेतला आहे, त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागेल. पण जर साल काढली असेल तर गुळांबा पटकन शिजून होतो. गुळांबा तर अगदीच 10 ते 15 मिनिटात तयार होतो आणि तोंडाला चव आणणारा असा हा पदार्थ आहे. गुळांबा शिजून तयार झाला हे कसे समजावे, तर कैरीचा जो खीस आहे त्याचा रंग बदलायला सुरू होतो आणि ती ट्रान्सपरंट बनायला चालू होते. अर्धा टीस्पून वेलची पूड टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या. आणखीन थोडा वेळ शिजू द्या. वेलची पूडचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी देशी गूळ वापरलेला आहे, त्यामुळे रंग अतिशय सुंदर आलेला आहे.
तुम्ही पाहू शकता रंग आता बदलत आलेला आहे, म्हणजे आपला गुळांबा शिजलेला आहे, परफेक्ट असा शिजलेला आहे. आता 1 मिनिट गॅस चालू असू दे. आता गॅस बंद करा आणि थंड व्हायला ठेवा. थंड होत असताना त्यातील पाक थोडा आटतो, म्हणजेच कमी होतो. पूर्णपणे थंड झाला की काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. अशा पद्धतीने बनवलेला गुळांबा हा वर्षभर चांगला टिकतो. अशा पद्धतीने गुळांबा नक्की ट्राय करा. नक्की आवडेल तुम्हाला. धन्यवाद.